पहिल्या अध्यायात अर्जुन गोंधळलेला दिसतो. दुसऱ्या अध्यायात दृष्टी बदलायला सुरुवात होते. तिसऱ्या अध्यायात कर्म टाळता येत नाही हे स्पष्ट होतं. चौथ्या अध्यायात ज्ञान आणि कर्म यांचा संबंध समजतो. आणि आता पाचवा अध्याय एक महत्वाचा प्रश्न समोर आणतो. जर कर्म करायचंच असेल तर संन्यास म्हणजे काय? कर्म करायचं की सर्व काही सोडून द्यायचं? हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा आहे. आपल्या मनातही असं अनेकदा येतं, काम करत राहायचं की सगळं सोडून शांत बसायचं? पाचवा अध्याय याच प्रश्नाचं उत्तर शोधतो. या अध्यायाचा मुख्य विचार असा आहे, कर्म करणं आणि संन्यास हे दोन वेगळे मार्ग नाहीत. ते एकाच दिशेने नेणारे दोन दृष्टिकोन आहेत. अनेकांना वाटतं संन्यास म्हणजे सगळं सोडून देणं, जबाबदाऱ्या सोडणं, काम सोडणं, जगापासून दूर जाणं. पण गीतेचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आहे. इथे संन्यास म्हणजे काम सोडणं नाही, काम करताना मनावरचं ओझं सोडणं. आपण काम करतो पण मन थकतं. शरीर नाही, मन थकतं. का? कारण कामामुळे नाही तर मनातील अपेक्षांमुळे. आपण काम करतो फक्त कामासाठी नाही, आपण काम करतो परिणामासाठी, कौतुकासाठी, यशासाठी, मान्यतेसाठी. आणि ते न मिळालं की थकवा येतो. पाचवा अध्याय इथे एक वेगळी दिशा दाखवतो. काम करायचं पण स्वतःची शांतता कामावर अवलंबून ठेवायची नाही. हा विचार खूप साधा वाटतो, पण आचरणात आणणं खूप कठीण आहे. कारण आपण काम आणि ओळख एकत्र जोडतो. काम यशस्वी तर आपण आनंदी, काम अपयशी तर आपण खचतो. पाचवा अध्याय ही साखळी तोडायला सांगतो. तो सांगतो, कर्म करत राहा पण मन त्यात अडकू देऊ नका. जेव्हा मन अडकत नाही तेव्हा काम हलकं वाटतं. या अध्यायात आणखी एक सुंदर विचार आहे. खरा संन्यासी कोण? जो काहीच करत नाही तो नाही, जो काम करताना मन शांत ठेवतो तो. हा विचार आजच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. आपण कामापासून थकत नाही, आपण तणावापासून थकतो. आणि तणाव कामामुळे नाही तर अपेक्षांमुळे येतो. पाचवा अध्याय मनाच्या शांततेबद्दल खूप बोलतो. मन शांत असलं की बाहेरचा गोंधळ कमी वाटतो. पण मन शांत कसं ठेवायचं? हा प्रश्न इथेच उत्तर मिळतो. काम करत राहा पण तुलना कमी करा, अपेक्षा कमी करा. परिणामावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सोडा. जे आपल्या हातात आहे ते करा, जे आपल्या हातात नाही ते सोडा. हा विचार स्वतःला पटवणं सोपं नाही, पण समजून घेतलं की हलकं वाटायला लागतं. या अध्यायात समत्वाबद्दलही महत्वाचा विचार आहे. यश आणि अपयश दोन्ही समान नजरेने पाहणं, कौतुक आणि टीका दोन्ही समान स्वीकारणं. हे अशक्य वाटतं, पण हाच मनशांतीचा मार्ग आहे. मन शांत झालं की काम बदलत नाही, पण काम करण्याची पद्धत बदलते. हा अध्याय काम आणि शांतता एकत्र आणतो. तो सांगतो, शांतता मिळवण्यासाठी काम सोडायची गरज नाही, काम करताना मन शांत ठेवायचं आहे. ही कल्पना आजच्या जगात खूप महत्वाची आहे. कारण आपण कामात अडकतो आणि शांतता पुढे ढकलतो. पाचवा अध्याय ही सवय बदलायला सांगतो. शांतता पुढे नाही, ती कामातच आहे. शेवटी हा अध्याय एक साधा विचार देतो. कर्म करत राहा पण मन मुक्त ठेवा. आणि जेव्हा मन मुक्त होतं तेव्हा जीवन हळूहळू सोपं वाटायला लागतं. पुढच्या अध्यायात ध्यान आणि मन
याबद्दल सविस्तर विचार येतो आणि गीतेचा प्रवास आणखी आत जातो.